श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा 9875 स्टोरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दोष काय माझा. गोष्ट सुरू करण्याआधी या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. दोष काय माझा भाग दुसरा. मागच्या भागात आपण आईने सुवर्णाला उलथणी फेकून मारली होती असे पाहिले होते. आता पुढे. संध्याकाळी तिचे बाबा घरी येताच आईने त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तिच्या बाबांना प्रचंड राग आला होता तिचा, आणि त्यांनी सुवर्णाला रागारागाने खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांच्या प्रत्येक वाक्याला सुवर्णाचा विरोध येत असल्याने त्यांनी शेवटी तिच्या नरडीचा घोट घेत बोलले, लग्न कर, नाहीतर तू चालती बन इथून. आम्हाला नको अशी काळी कलुटी पोर. कशी बशी बापाच्या तावडीतून जीव वाचवत ती घराच्या बाहेर आली. श्वास फुललेला होता, डोळ्यात अश्रू होते. सुवर्णाला आपल्या नशिबावर खूप खूप रडू येऊ लागले. काय हा बाप, काय ही आई. स्वतःच्या तरुण पोरीला असे मारताना यांचे हात कापत कसे नाही. सुवर्णाने त्या दिवशी जेवणही केले नाही, आणि तिने रात्री सगळे झोपलेले आहेत या गोष्टीची खात्री करून आपले 2 जोडी कपडे एका पिशवीत भरून ती निघाली एका नवीन प्रवासाच्या दिशेने. अवधी 19 वर्षाची सुवर्णा, जिला या बेहरम दुनियाची काहीच माहिती नव्हती, तिने स्वतःचे आयुष्य स्वतःच्या बलबुत्यावर जगण्याचा निर्णय घेतला होता. त्या रात्री गावाच्या बस स्टॉपवर पोहोचताच तिला आपण तर पैसे घेऊनच आलो नाही याची जाण झाली. पण माघारी फिरणे तिला योग्य वाटले नाही. त्यामुळे तिने पायी चालत चालत जाऊन सकाळी 7 वाजेपर्यंत दुसरे गाव गाठले. अतिशय थकलेली अशी सुवर्णा एका चहा टपरीच्या जवळ येऊन थांबली. साधारण 9 वाजले होते. पोटात एक अन्नाचा दाणा गेलेला नव्हता, आणि भूकही लागली होती, आणि जवळ पैसे नव्हते. अशा काहीशा अवस्थेत ती चहा टपरीवाल्याकडे एकदम आशेने भरलेल्या नजरेने पाहू लागली. ती बोलली, भाऊ, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी द्या ना खायला. चहा टपरीवाल्याने तिच्याकडे एक नजर टाकून तिला शिव्या देऊन हाकलून लावले, आणि शेवटी बोलला, पुन्हा दिसली इथं तर याद राख. सुवर्णाला त्यावेळी आपण घर सोडून मोठी चूक तर नाही केली ना असे वाटू लागले होते. पण माघारीही ती कोणासाठी फिरणार होती. त्यामुळे ती तिथून पुढे चालायला लागली. असेच आता 4 दिवस झाले होते सुवर्णाला घर सोडून, आणि तिच्या पोटात एक अन्नाचा दाणा नाही की पाणीही तिने घेतलेले नव्हते, आणि अंगावरची कपडेही आता मळकट होत चालली होती, आणि तिचा अवतार एखाद्या भिकाऱ्यापेक्षाही बदतर झालेला होता. सुवर्ण आता एका मंदिराच्या बाहेर बसून तिथे असलेल्या भिकाऱ्यांसोबत भीक मागू लागली होती, आणि आपले पोट भरू लागली होती. अशातच एकदा तिथे भीक मागत असताना एका व्यक्तीने तिला जवळच पंगत असल्याचे सांगितले. काहीतरी खायला मिळेल या आशेने, आणि सकाळपासून तिने काहीही खाल्ले नव्हते.
म्हणून ती त्या माणसासोबत जायला निघाली. खूप वेळ चालून गेल्यानंतरही ते पंगतवाले स्थान येत नसल्याने तिने त्या व्यक्तीला तसे विचारले असता त्याने लगेच तिचे तोंड दाबून तिला झाडामागे घेऊन गेला आणि तिच्यावर तुटून पडला. तिने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या माणसाच्या शक्तीसमोर तिची शक्ती काही तग धरू शकली नाही. आज एका नराधमाच्या वासनेचा शिकार झालेली होती सुवर्णा. अंग जड झालेले पडले होते. अंगावर खूप ठिकाणी त्या राक्षसाच्या कुकर्माचा अहवाल म्हणून जखमा होत्या. पोटात भुकेमुळे आधीच दुखत होते आणि त्यातल्या त्यात अजून अशा अवस्थेमुळे तिला खूप जास्त त्रास होऊ लागला होता. कशीबशी चालत रस्त्यावर आली ती. असले नसलेले धीर एकवटून आणि उन्हाची चाहूल लागताच ती तेथे चक्कर येऊन धाडकन पडली. आता पुढे काय होईल सुवर्णाचे हे आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. टिप: कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कशी वाटली नक्की कळवा. लाईक, शेअर, कमेंट करून पुढचा भाग कधी अपलोड करून तुम्हीच सांगा. धन्यवाद मित्रांनो. 9875 स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलाच 9875 स्टोरी लवकरच पुढील भाग आपल्यासाठी सादर करणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.